दरम्यान सोमवती अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र जेजुरी गडावरती येळकोटचा गजर घुमला होता। यावेळी पालखी सोहळ्याचं करा नदीवरती शाही स्नान पार पडलं। अधिक मासात सोमवती अमावस्या असल्याने या यात्रेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी गडावरती दाखल होतात। भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आणि येळकोट जय मल्हारचा हा जयघोष संपूर्ण जेजुरी गडावरती पाहायला मिळाला। आज 1.5 वर्षानंतर सोमवती अमावस्या आलेली आहे आणि दुर्दर्शक योग म्हणजे अधिक महिन्यात सोमवती अमावस्या आलेली आहे आणि अतिशय भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरणात आणि सर्व भाविक भक्तांच्या उत्साहामध्ये आज सोमवती अमावस्या साजरी होत आहे। सोमवती अमावस्या पहिल्यांदाच अधिक मासात आलेली आहे आणि रात्रीच्या वेळेस आलेली आहे। रात्री 2 वाजता शेडा पालखीचा दिलेला आहे। तर त्या निमित्ताने देव संस्थांतर्फे भरपूर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, आतिषबाजी फारच मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच करण्यात आली आहे। त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड प्रमाणात मोठा उत्साह आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे।